नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंटल हेल्थ नर्सिंगचा दिनांक 10 ऑगस्ट 2017चा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न पहिला. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट टिंबटिंब या वर्षी पास झाला. ऑप्शन आहेत 1876, 1992, 1946 आणि 1987. तर याचं उत्तर आहे या क्रमांक ड 1987. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. विद्युत कंप उपचार पद्धती टिंबटिंब या वर्षापासून अस्तित्वात आहे. पर्याय आहे अ 1930, ब आहे 1942, क आहे 1948 आणि ड आहे 1958. तर विद्युत कंप उपचार पद्धती ही 1938 साली या वर्षापासून अस्तित्वात आहे. पण इथे ऑप्शन 1930 दिलं आहे. जर चेंज करून ऑप्शन दिलं तर 1938च लिहायचं आहे, पण इथं नाही आहे, म्हणून 1930 साली हा ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघूया. न्यूरोलॉजिझम हे गुणवैशिष्ट्य टिंबटिंब या आजारात पाहावयास मिळते. अ आहे निराशा, ब आहे मेनिया, क आहे डिसफेजिया आणि ड आहे स्किझोफ्रेनिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ड स्किझोफ्रेनिया. प्रश्न चौथा बघूया. संघर्ष मिटवण्याचा अप्रत्यक्ष मार्ग किंवा संरक्षण यंत्रणेचे टिंबटिंब हे सोडून खालील भाग आहेत. अ आहे वृत्त समाधान, ब आहे ऑब्सेशन, क आहे एकरूपता, ड आहे रिग्रेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऑब्सेशन हे सोडून खालील भाग आहेत. पाचवा आहे डाऊन सिंड्रोम हे टिंबटिंब यामुळे होते. अ आहे DNA, ब आहे ट्रायझोमी 21, त्यानंतर आहे क्रोमोझोम 21, नंतर मोझॅक. याचं उत्तर आहे पर्याय ब ट्रायझोमी 21. तर चला बघूया प्रश्न क्रमांक ब. योग्य जोड्या जुळवा. अ गटामध्ये आहे वस्तू विहिरीत भास. याचं उत्तर आहे अवास्तव भास. त्यानंतर आहे मतिमंदत्व. याचं उत्तर आहे कमी बौद्धिक क्षमता. तिसरं आहे अंथरूण ओले करणे. याचं उत्तर आहे अनुरेसिस. त्यानंतर आहे सायकेट्रिक असेसमेंट. याचं उत्तर आहे मानसिक स्थितीची तपासणी. आणि पाचवा आहे ॲफ्रोफोबिया. फोबिया म्हणजे कशाची तर भीती असणे, याला म्हणतात फोबिया. तर ॲफ्रोफोबियामध्ये उंचीची भीती. प्रश्न क्रमांक क बघूयात. विधान चुकी बरोबर लिहा. फ्राईडच्या मते चिंता ही दुःख देणारी अंतर्भावना आहे जी व्यक्ती नेहमीच टाळतात. याचं उत्तर आहे बरोबर. सायकॅट्रिक असेसमेंट मेडिकोलिगल हेतूकरिता सुद्धा केली जाते. याचं उत्तर देखील आहे बरोबर. त्यानंतर आहे विद्युत कंप उपचार पद्धती ही फिजिकल थेरपी आहे. याचं उत्तर देखील आहे बरोबर. त्यानंतर आहे दारू म्हणजे मद्य हे CNS स्टिम्युलेट आहे. तर याचं उत्तर आहे चूक. तर दारू हे संट आहे, ते मज्जा संस्थेला सुस्त करते. त्यानंतर आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्किझोफ्रेनिया आजार जास्त आढळतो. याचं उत्तर आहे चूक. तर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये स्किझोफ्रेनिया आजार जास्त आढळतो. म्हणजे ॲक्च्युली दोघांमध्येही सेम आढळतो, थोडं स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये क्वचित जास्त.